अवैध पद्धतीने गोमांस विक्रीसाठी रिक्षातून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर फुलंब्री पोलिसांनी नाकाबंदी करून शहरातील महात्मा फुले चौकामध्ये 455 किलो गोमांस जप्त केले। सुमारे 91,000 रुपयांचे हे मांस पकडून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या अनवर शेख, चांद कुरेशी आणि इरफान कुरेशी यांच्यावर फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। तर जप्त केलेले मांस जमिनीमध्ये पुरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। फुलंब्री येथे पोलीस निरीक्षक संजय सहाणे आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत होते। दरम्यान त्यांना फुलंब्री येथून एका रिक्षामध्ये गाय आणि बैलाचे अवैधरित्या कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी फुलंब्री टी पॉइंट येथे नाकाबंदी केली असता रविवारी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास फुलमस्ता नदीच्या पुलावर एक रिक्षा आढळून आली। पोलिसांनी रिक्षाची पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशाचे मांस दिसून आले। रिक्षा चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने अनवर शेख, चांद कुरेशी, राहणार कैसर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। हे मांस इरफान कुरेशी, राहणार फुलंब्री याच्याकडून घेतले असून ते छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितलं। पोलीस कॉन्स्टेबल पंकज रायभान पाटील यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे हे करत आहेत। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।